संभाजीनगरमध्ये शनिवारी ठाकरे गटाच्या बैठकीचे आयोजन केले गेले। पदाधिकारी आणि शिवसैनिकांची उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत। मराठवाडा दौरा संपल्यानंतर लगेचच ही बैठक घेण्यात येते आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे बैठकीला विशेष महत्त्व आहे। चिकलठाण्यातील महावीर गोशाळा या ठिकाणी उद्धव ठाकरे ही बैठक घेणार आहेत। उद्धव ठाकरे हे 4 दिवस मराठवाडा दौऱ्यावरती होते। यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय। शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याचा सुद्धा आढावा घेतलाय आणि त्यानंतर आता मराठवाडा दौरा संपल्यानंतर ठाकरे गटाची ही बैठक आहे। उद्धव ठाकरे यावेळेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यासाठी या बैठकीचे आयोजन केले गेले आहे। संभाजीनगरमध्ये ही बैठक होणार आहे। मराठवाडा दौरा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही बैठक आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे घेणार आहेत। चिकलठाणामधील महावीर गोशाळा या ठिकाणी ही बैठक होणार आहे। मराठवाड्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित असतील। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, 4 दिवसांचा उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा होता आणि त्यानंतर आता ही एक महत्त्वाची बैठक होणार आहे। जगदीश, 4 दिवसांचा दौरा मराठवाडा दौरा उद्धव ठाकरे करतात आणि सरकारला दगाबाजारे म्हणत या दौऱ्याला सुरुवात झाली होती। एकंदरीत आपण पाहिलं तर या 3 दिवसांमध्ये सर्वत्र जे आहेत ते 22 तालुके आणि 8 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते उद्धव ठाकरे दौरा करण्यात आणि आत्तापर्यंत नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या ठिकाणी जे ते उद्धव ठाकरेंचे दौरे झाले आणि शेतकऱ्यांचा आहे तो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जे आहे तो पाहायला मिळाला। शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत त्या उद्धव ठाकरेंनी जाणून घेतल्या आणि उद्या जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि या दिवसात जे आहे तो उद्धव ठाकरे उद्या दुपारी जे ते एका जालना या ठिकाणी जे ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकारांशी ते काही संवाद साधणार आहेत। हे महत्त्वाचं असणार आहे कारण या सगळ्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी प्रमुख मागण्या ज्या केल्या होत्या म्हणजे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये सरकारने जे दिवाळीपूर्वी त्यांना अनुदान देण्याचं किंवा त्यांचे जे नुकसान झाले त्याचे पैसे देण्याची जी ती घोषणा केली होती। मात्र महेंद्र, बैठक होणार आहे, कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची बैठक आहे। नक्कीच आपण पाहिलं तर दौरा संपल्यावरती जे ते प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि त्या बैठकींमध्ये जे ते आपण येणाऱ्या निवडणूक आहे त्या निवडणुकीला कसं सामोरे जायचं या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होते। मात्र आपण एक गोष्ट पाहिली तर काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढायचंच असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे। मात्र स्थानिक पातळीवरही तुम्ही जो आहे तो निर्णय घेऊ शकता आणि निर्णय काय घ्यायचा तो आपण योग्य त्या वेळी ठरवू। मात्र सध्या आज जे ती एक बैठक चालू आहे त्या बैठकीतही या ठिकाणी महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत ते या बैठकीला उपस्थित आणि उद्याही दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्धव ठाकरे जे ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आणि आगामी निवडणुकीसाठी कसं सामोरे जायचं काय रणनीती असेल या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। मात्र निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचं की एकंदरीत स्वबळावर लढायचं या सगळ्या संदर्भात निर्णय होईल। उद्या आता दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे जे ते नेमकं काय भाष्य करतात शेतकऱ्यांशी संवाद केल्यानंतर आज उद्या जे ते ठीक आहे, तर उद्या ही बैठक होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक आहे। महेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।